सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध चैतन्यपूर्ण व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी मार्गदर्शनाकरता आमंत्रित करते। भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। लवकरच या ठिकाणी विश्व गौरव विकास पुरुष माननीय मोदीजी पोचणार आहेत, जवळच आलेले आहेत। तत्पूर्वी या सभेमध्ये उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, अजितदादा पवारजी, सन्माननीय राज ठाकरेजी, पीयूष गोयलजी, राणे साहेब, आठवले साहेब, जोगेंद्र कवाडेजी, विनोद तावडेजी, आशिष शेलारजी, सुनील तटकरेजी, मंगलप्रभात लोढाजी, अशोकराव चव्हाणजी, आपले सहाय्यक उमेदवार आणि मंचावरील सर्व मान्यवर, मी वेळ कमी असल्यामुळे सर्वांचं नाव या ठिकाणी घेणार नाही, पण आज शिवाजी पार्कवर बोलत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची गर्जना मला आठवते। ते याच ठिकाणून म्हणायचे, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो। त्यानंतर अशा प्रकारची गर्जना काल परवापर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंची ऐकायचो, पण नुकतीच इंडिया आघाडीची बैठक या ठिकाणी झाली। याच शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीवाल्यांनी त्यांना सांगितलं, उद्धव ठाकरे हे चालणार नाही, तुम्ही बदला। आणि त्या दिवशीपासनं उद्धव ठाकरेंनी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे म्हणणं सोडून दिलं आणि आता ते नाव देखील घ्यायला तयार नाही। ही खरोखर एक शोकांतिका आहे बंधू भगिनींनो। आपण बघा, या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची, त्यावेळी काय शब्द असायचे, शिवशाहीचा भगवा झेंडा, देशाला हिंदुस्तान म्हणा, कडवट हिंदू यांनी वाट लावली। त्या ठिकाणी काँग्रेसवाले ठोले, शिवरायांचे मावळे, आदर्श असे अनेक शब्द आम्हाला ऐकायला मिळायचे। आता आम्हाला काय ऐकायला मिळतं, उद्धव ठाकरेंच्या भाषणांमध्ये अर्धवटराव, गजनी, कडेवर, हिणकस, बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, हिंदुत्व वेगळं, काँग्रेसला मत देणार, घरी बसून काम करणार, माझा कुटुंब माझी जबाबदारी, याच्या पलीकडे आज आपल्याला काही ऐकायला येत नाही। पण बंधू भगिनींनो, आपण पाहू शकतो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जी महायुती या ठिकाणी तयार झाली आहे, या मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं, ते परिवर्तन आम्ही या ठिकाणी सांगतो। मुंबईचा बदललेला चेहरा आम्ही सांगतो, मुंबईचा अटल सेतू आम्ही सांगतो, मुंबईचा कोस्टल रोड आम्ही सांगतो, मुंबईची मेट्रो आम्ही सांगतो, मुंबईची एसटीपी आम्ही सांगतो, मुंबईच्या झोपडपट्टी वासियांना मिळणारं घर आम्ही सांगतो, धारावीचं रिडेव्हलपमेंट आम्ही सांगतो। इंडिया आघाडीवाल्यांनो सांगा, तुम्ही या ठिकाणी काय सांगू शकता? अरे एक प्रोजेक्ट, एक मुंबईकरांकरता केलेलं तुमचं एक काम तरी या ठिकाणी दाखवा। खरं म्हणजे बंधू भगिनींनो, कोविडचा तो काळ आठवा, ज्या काळामध्ये
आपल्या नातेवाईकांशी लोक संबंध दाखवू शकत नव्हते. सर्वकडे अंधकार होता. काय होईल ही चिंता लोकांना होती. जगातले लोक म्हणायचे या भारतामध्ये 40-50 कोटी लोक तरी मरतील. अशा परिस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांना माहिती होतं 4च देशांनी कोविडची लस तयार केली होती. त्यांच्याकडे मी गेलो तर ते म्हणतील पहिले आमच्या लोकांना लस देतो मग तुम्हाला लस देतो. माझे लोक मरतील. अरे मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं. या ठिकाणी रॉ मटेरियल जमा केलं, रिसोर्सेस जमा केले. जगाच्या पाठीवर अनेक देशांकडे हे रॉ मटेरियल होतं. ते रॉ मटेरियल मोदीजींनी मिळवलं आणि जगामध्ये भारत हा 5वा देश झाला ज्यांनी कोविडची लस या भारतामध्ये तयार केली आणि 140 कोटी भारतीयांना कोविडची लस त्या ठिकाणी मोदीजींनी दिली.